कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. पेव्हर ब्लॉक, हेरिटेज लाईट्समुळे रंकाळ्याचा परिसर उजळून निघाला असला तरी यात देखण्या परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या वास्तूंच्या देखभालीसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रंकाळ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सुशोभीकरणात लॉन आणि दिवे बसवले असले तरी काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची सोय नाही. डस्टबिन नसल्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचत आहे. अनेक वर्षांपासून पडलेले संरक्षक कठडे अद्याप दुरुस्त झालेले नाहीत, ज्यामुळे अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे. रंकाळा अंबाई टँक ते रंकाळा टॉवर चौपाटी हा परिसर अत्यंत मोठा आहे. मात्र या संपूर्ण पट्ट्यासाठी केवळ 8 तासासाठी फक्त 2 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आणि संरक्षक जाळी तसेच गेटचा अभाव असल्यामुळे येथे गैरप्रकारांना वाव मिळत आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या सुरक्षेमुळे ऐतिहासिक ठेव्याचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप जाधव यांनी. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण आहोत कोल्हापूरचा ऐतिहासिक ठिकाण रंकाळा चौपाटी येथे. या ठिकाणी विकास कामं चालू आहेत, पण या विकास कामाबरोबरच या रंकाळा चौपाटीची सुरक्षा कशा पद्धतीने सुरू आहे याचा आपण आढावा घेणार आहोत. चला तर पाहूया आणि लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया की या रंकाळा चौपाटीवर कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था आहे की जेणेकरून पर्यटकांना, लहान मुलांना आणि कुटुंबाला येथे फिरणं हे सहज सोपं शक्य होईल. चला तर जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया आणि या भागाचा आढावा. मी इथं बोटिंग क्लबमध्ये असतो आहे. इथं बागामध्ये गार्ड कमी पडतात हो, आणि ह्या रंकाळ्याच्या तलावामध्ये बाटल्या, प्लॅस्टिक खूप असतं आहे आणि गार्ड वाढवायला पाहिजेत आणि बागेमध्ये स्वच्छताही ठेवायला पाहिजे. गार्ड संख्या वाढवली पाहिजे. गार्ड म्हणजे लॅम्प बिंब असतात, दगडफेक होते, त्यालासाठी गार्ड वाढवली पाहिजे. पण जाळीवाळीचं पार्टी हे केलं पाहिजे, जाळी पॅकिंग केली पाहिजे. पण उड्या मारून आत पब्लिक येते आणि रात्रीचं वगैरे रात्रीचं एवढं व्यवस्था व्हायला पाहिजे. सिक्युरिटी गार्डनची रात्रीची इथं लोक येतात. 8 नंतरची 8 नंतर गर्दीच असते. 10:30 पतर गार्डनची टायमिंग 8 आहे. 11-12पर्यंत इथं लोक येतात की. मग त्यांच्यावर लक्ष कोणाचं राहते? कोणाचं नसते लक्ष, कोणाचं नसते. 11 नंतर सगळं खुलत असते. 10:30 लाईट जाते लॅम्पची सगळ्या. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आता सिक्युरिटी गार्ड वाढले पाहिजे, त्याने जाळीची व्यवस्था केली पाहिजे, जाळी पार्टिशन मारले पाहिजे कंप्लीट. आज रंकाळ्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर गार्डची संख्या अतिशय कमी आहे. ते पण कधी ड्रेसवर असतात. आत्ता एक जण मला ड्रेसवर दिसला आहे. जरा बघून जरा मनात बाबा इथं कोणतरी सुरक्षा रक्षक आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं जागरूक राहतो माणूस. पण सुरक्षा रक्षकच नसलं तर मग काय सगळ्यांचंच फावतं आहे. आणि कंपाऊंड नाही, मेन म्हणजे तेवढा रंकाळा व्यवस्थित केला आहे, सुधारणा व्हायला आल्या, पण मेन कंपाऊंडच नाही. कंपाऊंड नसल्यामुळं सगळं खुल्लं बाजार झालेला आहे आणि बाहेरचे जे पर्यटक येतात त्यांचं आंघोळ इथंच करतात, सगळं धुणं आणि तिचं देवदेवतांचं सगळं बाजार इथं मांडलेलं असतं. आणि आहे मंदिर तिथं, आपल्या एखाद्या ह्याच्यात बंदिस्त त्याच्यात करावं. पुन्हा लेडीज पर्यटकांना किंवा यांना बाथरूमची सोय नाही आहे. एकच आहे, ते पण काय व्यवस्थित नाही आहे. तिथं वातावरण व्यवस्थित नाही, सगळं गलिच्छ वातावरण आहे. याबद्दल सर्वांनी, आता बाहेर आपण एवढा विकास बघतो पण आपलं कोल्हापूर एवढं मागं का, असं आम्हाला कोल्हापूरकरांना राहून वाटतं आहे. आणि याच्याबद्दल सर्वांनीच जागरूक राहिलं पाहिजे. आता आम्ही निवडून दिलेलं आहे सगळ्यांना. ग्रामपंचायती झाल्या, आपले महानगरपालिकेची 8 वर्षानं निवडणूक झाली. ह्या सर्वांनी मिळून आपला रंकाळा म्हणून आता कागल अगदी निमशहरी याच्यामध्ये केवढा विकास झाला आहे. तिकडं का बघत नाहीत लोक? जिथं रंकाळा आहे त्याची काही किंमतच नाही असं वाटते. आणि ते सांडपाण्याचा तरी ते कायमचं राहिलेलंच आहे तो प्रश्न.
पावसाळा आले की चालू होतं आहे. परवा काहीतरी कबूतरं होती ती सॉरी कबूतर नाहीत, राजहंस आज आपलं रंकाळ्याचं ते सौंदर्याचं हे आहे, पण ते मृत्युमुखी पडले. का पडले? एवढे दिवस का झाले नाही, आत्ताच का मृत्युमुखी पडले? ह्याच्याबद्दल कोणालाही जागरूकता नाही आहे. पण सर्वांनी मिळून जर केलं, आम्हीसुद्धा त्यात आलो, आम्ही एक सजग नागरिक म्हणून, कोल्हापूरकर म्हणून याची सगळी व्यवस्था करायला पाहिजे. कुत्र्यांचं एक ते परवा मोठंच आमच्या मित्रांनी सगळ्यांनी मिळून तिथं हे केलेलं आहे. जरा कुत्र्यांची संख्या कमी आल्या, पण एखादा दुसरा सुरक्षारक्षक एवढा रंकाळा कसा सांभाळू शकतो? प्रत्येक ठिकाणी गार्ड दिसले पाहिजे, त्यांच्या अंगावर ड्रेस पाहिजेत. तर त्या लोकांना जरा त्यांच्याबद्दल जरा किंवा कुठं काय घडत असलं तर त्यांना जाऊन लगेच सांगतील की बाबा अरे बाबा इथं असं असं चाललं आहे, तुम्ही जरा जावा किंवा हे करा ते करा. आणि हे जे आता पथदिवे बसवल्यात याच्याबद्दल सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे, सुरक्षितता केली पाहिजे. कोण पण येते काही पण करते त्याच्याबरोबर. गाड्यांची परवा 2-3 खांब वाकलेत तिथं, त्याला कोण जबाबदार आहे? अज्ञात वाहनाने येऊन ठोकरून दिले, हे आम्ही वाचतो आणि सोडून देतो, पण पुढं काय? पुढं त्याच्याबद्दल काहीही होत नाही. तेव्हा माझं एक सर्वांनाच विनंती आहे, आणि जे कोण आपले आमदार, खासदार आणि आता निवडून दिलेले नवीन नगरसेवक, ह्या सर्वांनी मिळून जास्त करून आमच्या महापौर वहिनींनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, रुपाताईंनी विशेष लक्ष घातलं पाहिजे. त्या स्वतः लेडीज असल्यामुळे लेडीजचे प्रश्न त्यांनी अगदी गंभीरपणे घेऊन इथं त्यांनी त्याच्याबद्दल विकासाचा पाठपुरावा अगदी 100% जातीनं लक्ष घालून केलं पाहिजे, असं माझं आणि माझ्या सगळ्यांच्या कोल्हापूरकरांच्या भावना आहेत. पण कोण बोलू शकत नाही. आणि सुरक्षितता वाढवली पाहिजे. जे काही घाणेरडे प्रकार चालतात, बिभत्सपणा चालतो, ते सगळं थांबलं पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, अशी माझी ह्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. मी राहणार शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली. रंकाळे संदर्भात माझा अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, कारण मी दररोज लहानपणापासून रंकाळ्यावर फिरत होतो. पूर्वीचा रंकाळा आणि आत्ताचा रंकाळा ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वी रंकाळ्यावर गर्दी फार कमी असायची, स्वच्छता जास्त असायची, पाणी पिण्यालायक असायचं. पण सध्या श्याम सोसायटी आणि इतर जे ओढेबिडे जोडलेले आहेत, त्यामुळे रंकाळ्याचं पाणी प्रदूषण झालेलं आहे. कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. पेपरला बातम्या देतात, मी हे केलं, मी ते केलं. सुरक्षा रक्षक नाहीत, लोटायला माणसं नाहीत. प्रत्येकजण आपल्या व्यवसाय घेऊन फुटपाथवर येते, त्यापासून महापालिकेला कुठलं उत्पन्न नाही. गाड्या फिरवतात, पब्लिकच्या अंगावर त्या छोट्या गाड्या येतात. त्याच्यानंतर भेलवाली किंवा तुमची हे विकणारी ज्वेलरी विकणारी वगैरे इथं स्टॉल मांडलेले आहेत. प्रत्येक तो नगरसेवकाने मला सांगितलं आहे, हिनी सांगितलं आहे म्हणून प्रत्येकजण दमदाटी करतात. सुरक्षा रक्षकाला पण शिवीगाळी करतात, त्यामुळे त्यांचंही काय चालत नाहीत. तर नगरसेवक किंवा अन्य जे कोणी हे आहेत त्यांनी फक्त कोल्हापूरचा हे करावा, रंकाळ्याच्या ह्याच्यात हस्तक्षेप करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं गार्ड थोडे कमी पडतात. बरेच एरिया असल्यामुळं 2 गार्डावरती इथं भागलेला आहे. इथं कुणाला कोण दाद देत नाहीत. गार्डला धमकी देऊन काय कामं इथं कार्यक्रम करतात. इथं सगळे गाड्या वगैरे फिरतात, दुकानं मारतात. परत इथं मुतारे वगैरे काही नाही. रंकाळ्यात बाटल्या याच प्यायचं पाणी, बिस्लेट पाण्या वगैरे सगळे ह्या रंकाळ्यात टाकायच्या. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेनं. नगरसेवकानेही लक्ष दिलं पाहिजे. इथं बरेचशीच कामं अर्धवट आहेत. मुताऱ्या नाहीत. लेडीजसाठी बाहेरगावाने येणाऱ्या लोकांना अजिबात इथं सोय नाही आहे. लेडीज तरी इथं अक्षरशः इथं हे होत्या लघवीला किंवा इथं लेडीजला मुताऱ्या नाही आहे. इथं त्याच्यावर पिण्याचं पाण्याची सोय कुठं नाही आहे. इथं पर्यटकांना काही इथलं सोय नाही कुठली आहे. इथं रंकाळा अगदी घाण आहे. बाहेरच्या लोकांना टॉयलेटसुद्धा नाही आहो. मग बाहेर असं बुगड्यावर बायका बसतात. आम्हाला कसं तरी वाटतं आहे तिथं. घाण स्वच्छता बघा, ही घाण बघा किती आहे. लोटणं नाही, काय नाही. बागेत तिथं पण घाण आहे. स्वच्छता अजिबात नाही आहे. बाहेरच्या लोकांना आम्हाला टॉयलेट कुठं विचारतात. टॉयलेट त्या टोकाला आहे हो. ते पण पैसे आधीमध्ये कुठं टॉयलेट पाहिजे हो. टॉयलेट अजिबात नाही आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लोकांनी विकत बाटल्या घ्यायच्या.
पाणी अजिबात सोय नाही. बाहेरच्या लोकांना तर लय अडचण होती या. आम्ही काय आमच्या इथे स्थायिक लोक बाटल्या घेऊन येतो पाण्याच्या, तर बाहेरच्या लोकांनी काय करायचं? विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही. स्वच्छता अजिबात नाही. हे बघा घाण बघा ही. लोक एवढं पगार घेतात तर लोटतात कुठं? सकाळी एकदा लुटून जाते तेव्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच लोटायला येतात. ते अजिबात व्यवस्था नाही आहे. व्यवस्था करायला पाहिजे. निवडून आलेल्या लोकांनी आता काहीतरी केलं पाहिजे. जुनी लोक झालीत की आता नवीन नगरसेवक आले 10 वर्षानं, त्यांनी सुधारणा करायला नको? काहीतरी सुधारणा केली पाहिजे हो. मग एवढं मतदान केले लोकांनी, निवडून आणले, पहिल्यांदा महिलांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे बघा. स्वच्छतागृह पाहिजे. हां नमस्ते, मी अश्विनी मिलिंद कुंभार, इथे शिवाजी पेठ ए वॉर्डमध्ये राहते. तर आम्ही येता जाता बघत असतो रंकाळ्यावर. दररोज मी माझ्या घराहून महालक्ष्मीपर्यंत चालत जाते. तर आम्हाला एक दृश्य इकडं पाण्याच्या ठिकाणी बघायला मिळतं की बाहेरचे पर्यटक आहेत ते येऊन इथं अंगारा, लिंबू वगैरे काय काय तरी मांडतात, खाऊची पानं वगैरे ठेवतात, परडी सोडतात. तो प्रकार इथं नको आहे आपल्याला रंकाळ्यावर. एक रिक्वेस्ट होती माझी कळकळीची की नदीवरती एक वेळ आपण समजून घेऊ शकतो की ऐकत नाहीत आणि तिथं ते प्रकार चालू असतात, पण रंकाळा हे एक छान ठिकाण आहे आणि आपण सगळी पूजा वगैरे आणि इथं आणली तर ते एकदम व्यवस्थित. आणि लहान मुलं इथं खेळतात, त्यांच्यावर बघून अंधश्रद्धेचे परिणाम वगैरे होतात. तर असं एक रिक्वेस्ट वाटतं की अजिबात ते इथं नको आहे म्हणून. त्याच्यासाठी प्लीज काहीतरी करा की नदीसारखं एक ठिकाण दिलं आहे तिथंच ते होऊ देत. आणि आपल्या इकडं हे आजूबाजूला रस्ते आहे आणि इकडून पण थोडंसं पॅक बंद झालं तर बरं होईल की गेटमधूनच या, गेटमधूनच येणं जाणं ठेवा. इकडे जरा पॅक बंद तटबंदी केली तरी बरं होईल, एवढी कळकळीची विनंती होती. थँक्यू. जोडपे होतात त्यांना एक पॉईंट दिला आहे तिकडं खानसर इकडं, तो पॉईंट सोडून इकडं जरा बसलं तर मुलं खेळतात त्या बागेजवळ वगैरे, त्यांच्यावर पण संस्कार आपण केलेत लहानपणीपासून. मग ते बघत राहतात. परत हल्ली फोटो सेशनचं आले, जादा वेळ आले, तर तुम्हाला पॉईंटला जाऊन फोटो सेशनची परमिशन मिळू शकता, पण असं काही नको की मुलांवर विपरीत परिणाम होईल असं. एवढीच रिक्वेस्ट. आज आपण ऐतिहासिक अशा रंकाळ्याच्या सुरक्षतेसाठी काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या आणि त्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर लोकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. पुढील काळामध्ये हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात याकडे आपले सर्वांचे लक्ष राहील. कारण हा ऐतिहासिक ठेवा जपला तरच पुढील काळामध्ये कोल्हापूरचे गतवैभव आणि पर्यटन स्थळ वाढीस चालना मिळणार आहे. कॅमेरामन रवींद्र बागलसह प्रदीप जाधव.